नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यापुढील माहिती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। धन्यवाद। जसं की आपल्याला माहीत आहे की मिचांग वादळ हे समुद्रकिनारी चेन्नईच्या धडकून पुढच्या साईडला निघालेले आंध्र प्रदेशमध्ये ते गेलेलं आहे आणि पुढील 2 दिवस आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता अजून वर्तवली जात आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि कुठे ढगाळ वातावरण राहील। जर आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल तर आपण पाहू शकतो। इकडे माझ्या स्क्रीनच्या साईडला जर आपल्याला दिसत असेल तर विदर्भाच्या साईडला आपण जर पाहिले तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा परिणाम दिसत आहे। सोबतच नागपूरमध्ये सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासह पाऊस दिसत आहे। जर आपण इकडे साईडला पाहिलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता जोरदार दिसत आहे। वादळी वाऱ्यासह हा जोरदार पाऊस आपल्याला गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा दिसत आहे। जर आपण पाहिलं तर वादळी वाऱ्यासह पावसाच चक्रीवादळ हे वरच्या साईडला म्हणजे छत्तीसगड मध्य प्रदेश साईडने चाललेलं आहे। आपण पाहत असाल नागपूरच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। सोबतच आपण पाहायला गेलो तर अमरावतीमधील काही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे। अमरावती जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची आपल्याला शक्यता दिसत आहे। जर आपण या साईडला पाहायला गेलो तर आपल्याला इकडे दिसेल की अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला थोड्या प्रमाणात असा हा पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे। जर आपण पाहिलं तर अकोला जिल्ह्यातील खामगाव अकोट या ठिकाणी आपल्याला वाऱ्यासह पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे। जळगावमध्ये सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता दिसत आहे। जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। जर आपण आत्ता पाहिलं तर संध्याकाळचे दिसत आहे। उद्या पहाटे जर आपण पाहायला गेलो रात्री 1 नंतर नाही पावसाची शक्यता दिसत आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील काही ठिकाणी सुद्धा चक्रीवादळाचा परिणाम जाणवत आहे। आपल्याला काही ठिकाणी गार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। औरंगाबाद जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर पैठणमध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे। सोबतच जळगाव जिल्ह्यामधील काही ठिकाणी सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासह पाऊस दिसत आहे। धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मनमाडमध्ये सुद्धा आपल्याला तुरळक प्रमाणात असा पाऊस दिसत आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सुद्धा आपल्याला ह्या पावसाची शक्यता दिसत आहे। जर आपण खालच्या साईडला आलो तर अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे। राहुरीमध्ये सुद्धा कमी ते मध्य प्रमाणाचा पाऊस आहे। सोबतच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। जर आपण बीड जिल्ह्यात पाहिलं तर बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस दिसत आहे। जर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे आलो तर पश्चिम महाराष्ट्रातील जर पाहिलं जेजुरी, बारामती, इंदापूर, दौंड या ठिकाणी ढगाळ वातावरण ते काही प्रमाणात पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे। हे अंदाज आज आणि उद्या 2 दिवसासाठी आहे। जर आपण सातारा जिल्ह्यातील पाहायला गेलं तर साताऱ्यातील लोणी, वडूज, कराडमध्ये सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण दिसेल। काही ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं गेलं तर पावसाची शक्यता आहे। जर सोलापूर जिल्ह्यात आपण पाहिलं तर पंढरपूर, इसगाव, मोहोळ, अकलूज या शहरांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस दिसत आहे। बार्शीमध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसत आहे। धाराशिवमधील तुळजापूरमध्ये सुद्धा आपल्याला वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। लातूर जिल्ह्यातील काही तालुक्यांना सुद्धा पावसाची शक्यता आपण वर्तवली जात आहे। कोकण किनारपट्टीवर जर आपण पाहिलं तर रत्नागिरीमध्ये सुद्धा वाऱ्याची शक्यता आहे। सोबतच पाऊस पडू शकतो। दापोलीमध्ये सुद्धा जर आपण पाहत असाल तर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे। जसं की आपण पाहिलं की हा विखुरलेला प्रमाण स्वरूपात पाऊस असणार आहे। जळगावमध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आज मध्यरात्री ते उद्या दिवसभर अशा ठिकाणी स्वरूपाचा हा पाऊस असेल। काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाची जोरदार शक्यता आपल्याला दिसत असेल। याचा परिणाम शक्यतो विदर्भाची साईडला आपल्याला जाणवत आहे। सोबतच मराठवाड्यामध्ये सुद्धा जाणवत आहे। अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।